कर्तेपणा टाकणे हाच परमार्थ. दोरीला जो साप म्हणून समजला तो बद्ध, पण दोरीला दोरी म्हणून ज्याने ओळखलं तो मुक्त समजावा. देही मी नव्हे हे ज्याला समजलं तो मुक्तच. सत्य ज्ञान करून घेणं म्हणजेच मुक्तावस्था आहे. बद्ध दशा आमची आम्ही निर्माण केली. काळजी, तळमळ आणि दुःख ही बद्धपणाची लक्षणं होत, तर कोणत्याही परिस्थितीत आनंदात राहणं हे मुक्तपणाचं लक्षण आहे. जागं होणं म्हणजे मुक्त दशेला येणं आहे. माझे माझ्याजवळच आहे, पण ते ठाऊक नाहीसं झालं आहे. भगवंताला विसरल्याने मी देही असं म्हणू लागलो. देह तर माझ्या ताब्यात नाही, तेव्हा मी देही नाही हे सिद्ध झालं. आपण कर्तेपण आपल्याकडे घेतो आणि त्याबरोबर सुखदुःखही आपल्याकडे येतं. मला सुख नाही आणि दुःखही नाही असं ज्याला वाटेल तो मुक्त समजावा. कर्तेपण घातक असतं. मी एवढा मोठा वाडा बांधला, प्रपंच चांगला केला असा प्रापंचिकाला अभिमान वाटतो, तर संन्यासी मठाचाच अभिमान धरून बसतो. म्हणजे या कर्तेपणाच्या बाधेतून दोघांचीही सहजी सुटका होत नाही. हे कर्तेपण सोडावेसे वाटले तरी ते आपल्याला सुटत नाही याचा आपल्याला नेहमी अनुभव येतो. भगवंताचे अस्तित्व पटल्यानेच कर्तेपणा कमी होतो. म्हणून भगवंताच्या अखंड स्मरणात राहावं आणि भगवंत ठेवील त्यात समाधान मानावं. भगवंताच्या स्मरणाशिवाय जिथे आपल्याला सुख होते तो विषय समजावा. विषयाच्या संगतीत परमात्म्यापासून वेगळं असणं याचं नाव प्रपंच आणि परमात्म्याच्या संगतीत विषयात राहणं याचंच नाव परमार्थ. फळाची अपेक्षा ठेवून आपण जी कृती करतो ते कर्म होय, पण फळाची अपेक्षा न ठेवता आपण जे कर्म करतो ते कर्तव्य ठरतं. आणि असं कर्तव्य भगवंताच्या स्मरणात करत राहणं हाच परमार्थ. हे करीत असताना भगवंताला दृष्टी आड न होऊ देणं याचंच नाव अनुसंधान होय. समजा आपण एखादं चांगलं पुस्तक वाचत बसलो आहोत. इतक्यात आपल्या पायाला एक मुंगी चावली, त्याची जाणीव आपल्याला कशी चटकन होते. ती जाणीव सर्व शरीरभर व्यापून असते. त्याचप्रमाणे भगवंताच्या अनुसंधानाने प्रपंचाला व्यापून ठेवलं पाहिजे. प्रपंचातला कोणताही उद्योग करताना अनुसंधान टिकवावं, अनुसंधानाचा अभ्यास करावा. भगवंताचं अनुसंधान आपल्याला भगवंताकडे घेऊन जातं. मी अनुसंधान टिकवीन असा मनाचा निश्चय करावा. श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय जय राम.